नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आरटी मध्ये शाळेची नोंदणीची प्रोसेस चालू झालेली आहे. व्हेरिफिकेशनची प्रोसेस पण चालू आहे. 9 जानेवारी पासून 19 जानेवारी पर्यंत प्रोसेस चालणार आहे. पण एक महत्त्वाची लिंक ओपन झालेली. तुम्ही आता स्वतः जाऊन तुमच्या जवळची शाळा कोणती आहे आणि किती जागा तुमच्या जिल्ह्यानुसार अवेलेबल आहे आता बघू शकता. शाळेनुसार जागा तुम्हाला लगेच बघायला मिळणार नाही, थोड्या दिवसांनी त्या बघायला मिळतील. पण सध्या तरी लिंक ओपन झाली 26-27 ची. ज्या ज्या शाळेची नोंदणी झाली तुम्ही लगेच लिस्ट चेक करू शकता तुमच्या जिल्ह्यानुसार. कशी चेक करायची थोडक्यात हा व्हिडिओ बघा. पण तिकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट पाठशालावरती ह्या ॲपला डाउनलोड करा. ह्या ॲपमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी फार कमी फीमध्ये अवेलेबल आहे, ज्यामध्ये हे सगळे कोर्सेस तुम्हाला अवेलेबल आहे. त्यासाठी हे ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची आणि बॅचची लिंक पण दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालय 5वीला जाणारे विद्यार्थी लक्षात घ्या. तुमची जर निवड झाली तर तुम्हाला खूप चांगली संधी आहे तुम्हाला. सो ह्या बॅचेस सुद्धा आम्ही चालू केलेले आहेत. हे बॅच पण जॉईन करून घ्या. त्यासाठी इथे नावाची एक्झाम आजच झाली, परत एक शेड्यूल होणार आहे, ती पण द्या. आणि 4थी-7वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपच्या बॅचेस चालू आहेत फार कमी फीमध्ये, त्या पण जॉईन करा. आता तुमचा जो प्रश्न आहे पालकांचा, शाळेची लिस्ट कशी बघावी आणि जागा किती उपलब्ध असणार आहे, तुम्हाला डायरेक्ट वेबसाईटवरती घेऊन जातो आणि तुम्हाला दाखवतो. बघा ही वेबसाईट आहे, ज्याला आपण काय करायचं, गुगलला गेलं की तुम्हाला गुगलला काय करायचं आहे, RTE नाव टाकायचं आहे. टाकलं RTE नाव, सर्च करायचं. सर्च केलं की पहिलीच वेबसाईट बघा, ही पहिलीच वेबसाईट ओपन करायची. ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर हे सगळं दिसतंय बघा. आता इथे त्यांनी स्पेशली इथे अनाउन्समेंट काय केली लक्षात घ्या. RT 2026-27 स्टेटस अनाउन्स केलेला आहे. केलंय की नाही? केलंय. मग तुम्हाला काय करायचं, याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केलं की तुमच्यासमोर तुमच्या जिल्ह्यानुसार दिसतंय तुम्हाला. बघा इथे रेग्युलर सिलेक्शन पकडा किंवा ऑल स्टेटस पकडा. बघा इथे तुम्हाला जिल्ह्यानुसार दिसतंय. फॉर एक्झाम्पल पहिलं अहिल्यानगर दिसतंय तुम्हाला. त्यामध्ये RT स्कूल किती रजिस्टर झाले आतापर्यंत? 319. त्या जिल्ह्यानुसार 339च्या शाळेमध्ये व्हॅकन्सी किती आहे? 3513. आता सर मग पुढचं काय सर? अजून पुढे नाही ना, टोटल ऍप्लिकेशन अजून येणार आहे, सिलेक्शन होणार आहे, कन्फर्म ऍडमिशन होणार आहे भविष्यामध्ये. सो आतापर्यंत अजून तारीख आहे का? येस, 19 जानेवारीपर्यंत हे पूर्ण अपडेट होणार आहे. सो आत्ताच्या डेटपर्यंत इथे अहिल्यानगरला 319 शाळा आहे. सेम अकोल्याला किती शाळा आहे? 88, 78. ह्या फायनल आहेत का? नाही. प्रोसेस चालू आहे का? यस, प्रोसेसिंग मध्ये आहे. नाहीतर तुम्हाला सर एवढ्या कमी शाळा नाही, हे प्रोसेसिंग मध्ये चालू आहे. कधीपर्यंत चालू? 19 जानेवारीपर्यंत ह्या अपडेट होत राहतील. अजून भरपूर जागा वाढणार आहे. अमरावतीमध्ये 78 आहे, भंडाऱ्यामध्ये 86. हे सगळे नंबर तुम्ही चेक करा. जसं की इथपर्यंत आलात तुम्ही, एखादा म्हणजे सर माझा जिल्हा दिसत नाहीये, ठीक आहे ना. टोटल स्कूल आतापर्यंत किती रजिस्टर झालाय? 4919 टोटल जिल्ह्यांच्या, टोटल 36 जिल्ह्यांच्या. टोटल जागा किती व्हॅकंट आल्या आतापर्यंत? अपडेट 66,350 आलेले आहे. पहिलं शीट आहे. दुसऱ्यावर क्लिक करा, तुम्हाला तुमचा जिल्हा याच्यात सापडेल बघा. मुंबई, नागपूर, मुंबई, लातूर, कोल्हापूर, जालना, जळगाव, हिंगोली, गोंदिया, गडचिरोली. तिसरं शीटवर क्लिक केलं की पुढचे जिल्हे दिसतात. चौथ्या शीटवर क्लिक केलं की पुढचे शीट दिसतात. असे टोटल 36 जिल्हे बघितले. तर मी तुम्हाला आत्ता सांगितलं 4919. 36 पैकी 31 वर आहात. अजून नेक्स्ट वर जातो मी, शेवटचं तुम्हाला 36 पैकी 31च झाले आतापर्यंत. अजून काही जिल्हे बाकी आहे का? यस, 31 एंट्री. हा बरोबर आहे. आपण सध्या 31 बघतोय, म्हणजे 36 वर क्लिक केलं की 36 येऊन जाईल. येतं का? इथे फर्स्ट, प्रिव्हियस, लास्ट, 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 लास्ट पेज, पण एवढंच येत आहे. ओके, आतापर्यंत झालं किती? 4919. टोटल रिक्त जागा आहे 66,350. 1 2 3 4 5 6 आहे. 36 आहे बघा, हे 6. पहिल्यावरती किती दिसत आहे तुम्हाला? इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे 10, इथे 10, इथे 10, 30. आणि चौथ्यावरती किती आहे? 6. 36 आहेत. 36. येस आहेत 36. आता हे तर कळलं बाबा, जिल्ह्यानुसार किती स्कूल आल्या आणि किती व्हॅकन्सी. आता दुसऱ्या मुद्द्याकडे घेऊन जातो तुम्हाला मी. बघा दुसरा मुद्दा काय? सर मला माझी स्कूल आहे का चेक करायची. मग काय करा, खाली या, लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ड फी. आता याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण दिसणार नाही, काही बाबी दिसतील. परत पुढे अपडेट झाला की मी तुम्हाला सांगतो. आता यामध्ये काय करायचं तुम्हाला, फॉर एक्झाम्पल स्टेट तुम्ही महाराष्ट्र आहे, डिस्ट्रिक्ट चेक करा. फॉर एक्झाम्पल मी डिस्ट्रिक्ट घेतो इथे नाशिक. ओके, नाशिक. आता 2 ऑप्शन आहे, बाय ब्लॉक, बाय नेम. बाय नेम तर सध्या तुम्हाला बघायला भेटणार नाही. बाय ब्लॉक जा. मग ब्लॉकमध्ये तुम्ही कोणत्या तालुक्यामधनं बिलॉंग करतात. फॉर एक्झाम्पल मी काय केलं, मी घेतलं नाशिक घेतलं. आणि मग नाशिकमध्ये RT आणि ऑल दोघं दिलंय. सपोज मी RTA केलं, सर्च केलं, काय दिसतं? देअर इज नो स्कूल अंडर सिलेक्टेड ब्लॉक. ऑल करा. ऑल केलं की तुम्हाला इथे दिसतंय बघा. ओके ओके ओके. हा, काय करतो मी थोडंसं इथे नाशिकमध्ये पण मी काय करतो, फॉर एक्झाम्पल मी दिंडोरी घेतलं. दिंडोरी ऑल केलं
26-27ला सर्च केलं. वेट काय येत नाही इथे. महाराष्ट्र नाशिक सर्च अकॅडमिक इयर. जस्ट मिनिट, हे क्लोज करून मी इकडे येतो आणि परत सेम प्रोसेस इथे घेतो. लिस्ट ऑफ स्कूल. ओके, लिस्ट ऑफ स्कूल आहे मला, मी इथे बघतोय परत एकदा कुठे काय आहे. लिस्ट ऑफ स्कूल वर गेलो, इथे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट केलं मी. फॉर एक्झाम्पल मी धुळे केलं, बाय ब्लॉक केलं, ब्लॉकमध्ये धुळे घेतलं मी, ऑल केलं आणि सर्च केलं. अरे हे नाही जाते घेऊन आपण तिकडे. 25-26 सर्च केलं तर नाही घेते. परत इथे RT केलं आणि सर्च केलं. बघा आलंय आता RT. ऑल नाही करायचं, RT करायचं. सपोज मी धुळेमध्ये, हे बघा ही तुम्हाला लिस्ट दिसते सगळी स्कूलची लिस्ट. किती स्कूल धुळ्यामधल्या? 23 आत्तापर्यंत झालेत बरं का. मी इथे परत बदलून घेतलो. फॉर एक्झाम्पल मला दुसरा चेक करायचा आहे, साक्री पण आहे, शिंदखेडा आहे, शिरपूर पण आहे. मी काय करतो, इथे डिस्ट्रिक्ट चेंज करतो. बघा डिस्ट्रिक्ट मी घेतलं इथे सपोज नाशिक घेतलं मी. ओके, आणि इथे मी घेतलंय नाशिकमध्ये दिंडोरी केलं मी. आणि RTच्या शाळा चेक करायच्या मला, बरोबर. 26-27च्या चेक करायच्या. बघा 26 इथे 25-26 जागी मी काय केलंय 26-27 आलं. सर्च बघा दिसतंय तुम्हाला, दिसतंय का? RTच्या शाळा किती झाल्या आतापर्यंत? दिंडोरीमधून 26 आहे. आता तुम्ही काय करा, प्रत्येकाने आपापला काय करा, इथे डिस्ट्रिक्ट टाका, इथे तुमचा तालुका टाका. तालुक्यानुसार किती जागा आहेत तुमच्या जवळपासच्या ज्या आहेत, मग तुम्ही चेक करू शकता. सर एखादी शाळा दिंडोरीमध्ये येते, मग दिंडोरी मी चेक करतोय की दिंडोरीमध्ये यस ग्लोबल पाहिजे मला. बघा हे दिसतंय ग्लोबल. आता ग्लोबलचं डिटेल्स पण तुम्हाला दिसतंय इथे. बघा 26-27नी ग्लोबलचं अपडेट दिलंय इथे. कसं दिलंय? इथे वॅकन्सी चेक करा. फर्स्ट स्टँडर्डला स्कूल आहे, बरोबर. पहिल्या स्टँडर्डला इथे ऍडमिशन तुम्ही घेऊ शकतात. बघा हे पण डिटेल आहे, काय काय डिटेल दिली त्यांनी, काय काय डिटेल तुम्हाला चेक करा. बघा स्कूल डिटेल्स, स्कूलचा कोड आहे, स्कूलचं नाव आहे, एस्टॅब्लिश इयर, ठीक आहे. स्कूल कॅटेगरी आहे, प्रायमरी आहे, अप्पर प्रायमरी, सेकंडरी आणि हायर सेकंडरी आहे. स्टँडर्ड फ्रॉम 1 to 12 आहे, इथे अवेलेबल आहे. स्कूलचा टाईप दिलेला आहे, मॅनेजमेंट टाईप दिलेला आहे, स्टेट पण दिलेला आहे, डिस्ट्रिक्ट पण आहे, तालुका पण आहे, क्लस्टर आहे आणि व्हिलेज आहे. पिन कोड ठीक आहे. स्कूल ईमेल ॲड्रेस पण दिलेला आहे, स्कूल मीडियम पण दिलेला आहे, बोर्ड पण दिलेला आहे. याचं तुम्ही चेक ॲड्रेस लोकेशन सुद्धा चेक करू शकता. आता इथे लक्षात घ्या, व्हॅकन्सी डिटेल्समध्ये त्यांनी काय सांगितलंय, स्कूल इंटर लेवल काय, पहिलीला तुम्ही ॲडमिशन इथे RT मार्फत घेऊ शकतात. दुसरं काय, मिनिमम एज किती असावं, 5 इयर मंथ 11 days 15 आणि मॅक्सिमम इयर किती असावं, 7 पासून ते 5 महिने आणि 30 दिवस असावं. नंतर इथे दिलंय टोटल स्ट्रेंथ किती आहे, 132 आहे. RTचे ॲडमिशन किती होणार आहे या स्कूलमध्ये, 44. चांगली गोष्ट आहे ना, 44. 25% घेणार आहे, 44 ॲडमिशन होणार आहे. आता फी बद्दल त्यांनी अजून अपडेट इथे दिलेलं नाही, पण ही फी तुम्हाला अशी नंबरला भरायची नाही ना, बरोबर की नाही. सो हे झालं एक शाळा मी बघितली, तुम्ही कोणतीही घ्या. फॉर एक्झाम्पल मी दुसरी घेतो, ज्युपिटर इंग्लिश मीडियम स्कूल. याच्यावरती क्लिक केलं मी, याच्यावर क्लिक केलं मी, समोर बघूया कोणती स्कूल अपडेट होते माझ्याकडे. ज्युपिटर आली का, हा बघा ज्युपिटर आली, बघा इथे ज्युपिटर आली. फॉर एक्झाम्पल मी अभिनव बाल विकास मंदिर दिंडोरी याच्यावर क्लिक केलं, बघा आली अभिनव बाल विकास. याच्यामध्ये पण त्यांनी डिटेल्स टाकलेलं आहे सगळं. यस बघा इथे टाकलंय बघा, बरोबर आहे. 5 वर्षापासून आता 5 वर्ष 11 महिने 15 दिवस, म्हणजे जवळपास 6 वर्षाला 15 दिवस कमी असणारे विद्यार्थी चालणार आहे. आणि 7 वर्ष 5 महिने 30 दिवस, म्हणजे जवळपास 7.5 वर्षाचा मुलगा इथे फॉर्म भरू शकणार आहे. यांची स्ट्रेंथ बघा, टोटल 41 आहे, पैकी 14 सीट कोणाला आहे, RTला आहे. असं प्रत्येक शाळेचं तुम्ही चेक करू शकता. तुमचा जिल्हा घ्या, तुमचा ब्लॉक घ्या, तुमचा तालुका घ्या, RT मध्ये किती स्कूल आहे चेक करा. व्हॅकन्सी सुद्धा आलेल्या आहेत बाळांनो. सिंपल झालं की नाही एकदम. हा मग असं आता एखादा म्हणू शकतो की सर आमच्या जवळची शाळा दिसत नाही, होते अपडेट. 19 तारखेपर्यंत सगळं अपडेट येऊन जाईल की नाही, येऊन जाईल. सो तुमची शाळा कोणती आहे, तुम्हाला निवड करताना इथे ऑप्शन पण 10 शाळा निवडायच्या आहे, किंवा कदाचित ह्या वर्षी 5च येऊ शकता. 5 शाळा कोणत्या असाव्यात आत्ताच तुम्ही फाइंड आउट करून ठेवा. तुमच्या जवळ पाहिजे ना, त्या जवळ पाहिजे ना, 1 किलोमीटरपर्यंत पाहिजे बघा. पहिले नाही भेटला तर मग 3 पर्यंत जा, पण पहिले 1 किलोमीटर बघा. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या स्कूल चेक करू शकतात. गॉट इट? काही शंका याच्यामध्ये? सगळे चेक करा आणि लिस्ट आउट करून ठेवा फायनल, की मला कोणत्या स्कूल आता निवडायच्या आहे. मग तुमचं आता काय, शाळेची लिस्ट पण आलेली आहे, त्यानंतर तुमच्या जागा किती उपलब्ध आहे शाळेनुसार ते पण आलेलं आहे, आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टनुसार किती जागा आहेत ते पण आलेलं आहे. आणि हे सगळं अपडेट होणार आहे 19 तारखेपर्यंत. ओके, याबद्दल काही शंका असेल तर सेपरेट माझी एक बॅच पण आहे, ज्याच्यामध्ये RTची पूर्ण माहिती मी देत असतो.
तो समुपदेशन बॅच आहे, काउन्सिलिंग बॅच फक्त 49 रुपयाची. कुठे घ्यायची? खाली डिस्क्रिप्शन ॲपची लिंक दिली आहे, किंवा तुम्ही हे ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरवरनं, इग्नाइट पाठशाला. त्यावरती गेलं की शालेय स्पर्धा परीक्षा नावाच्या ॲपवर क्लिक करा, तुम्हाला ही बॅच दिसेल, माझ्या फोटोसहित दिसेल. सो ही बॅच जॉईन करा, पे नाव करा, 49 रुपये भरा, बॅचला जॉईन व्हा, त्याचे लेक्चर अटेंड करा. एक लेक्चर झालंय, दुसरं लेक्चर उद्या परवा होणार आहे. नक्की जॉईन करा. काही शंका असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला लाईक करा आणि कमेंट पण टाका. आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या पालकांना, तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.